मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया हेल्दी केक। हेल्दी केक काय आहे? कारण की आपण याच्यात गव्हाचं पीठ आणि कणकीचा वापर करणार आहे आणि याच्यासाठी आपण गूळ वापरणार आहे आणि आपण हा कुकरमध्ये करणार आहे आणि ओव्हनचं ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कुकरमध्ये हा करू शकता। आणि याच्यासाठी आपण जे साहित्य वापरणार आहे ते घरगुती, म्हणजे जास्त काही आपल्याला बाहेरून आणावं लागणार नाही, घरगुती असतात। गव्हाचं पीठ असतं आणि गूळ पण असतो। आता आपण त्या केकसाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, आपण हे गव्हाचं एक बाउल, हा एक वाटी, तुम्ही जसं माप घ्याल तसं घ्या, तुमच्याकडे वाटी घ्या, बाउल घ्या। एक बाउल आपण हे घेतलं आहे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, 4 चमचे मिल्क पावडर आहे ही, 4 चमचे तूप आहे आणि अर्धा चमचा सोडा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर। आणि हे सजावटीसाठी आपण बदाम आणि काजू घेतले आणि दूध मिक्स करणे आणि हे व्हॅनिला एसेन्स घेतले। चला आपण करूया गव्हाच्या पिठापासून हेल्दी केक। आणि याच्यात आपण साखर वापरणार नाही, त्यामुळे अजून पौष्टिक होणार गव आणि ते कळणार पण नाही मुलांना की हा गुळापासून, तुम्ही सांगितल्याशिवाय मुलांना कळणार नाही की हा गुळापासून आहे, कारण की गव्हाच्या पिठापासून हा केक केला आहे। तर बनवूया आपण गव्हाच्या पिठापासून, कणकीपासून गुळाचा केक बनवून घ्यायचं। आपण अर्धा चमचा सोडा टाकलाय, चाळून घ्यायचा तो, आणि आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकली, ती चाळून घेऊया। आता आपण त्यात गूळ टाकलाय, गुळात तूप टाकलंय, तूप टाकतोय आणि मिल्क पावडर टाकली आहे आणि आपण एकदा हलवून घेऊ त्याला व्यवस्थित, त्याच्या गुठळ्या वगैरे असतील ते सगळे विरघळून जातील। आणि आपण आता व्हॅनिला एसेन्स टाकलाय, व्हॅनिला एसेन्स 1 चमचा टाकलाय, ते पण व्यवस्थित हलवून घेऊया। आणि आपण हे जे मिश्रण चाळून घेतलं होतं ते टाकलं, ते पण व्यवस्थित हलवून घेऊया। त्याच्यानंतर आपण आता घट्ट झाल्यामुळे आणखी दूध टाकूया। दूध टाकल्यानंतर हलवून घेऊया त्याला। बघा, कन्सिस्टन्सी ह्याच्या हे घट्टच असतं, हे गव्हाच्या पिठाचा केक जास्त पातळ नाही करायचा, त्याला जरा घट्टच ठेवायचं। असं त्याची कन्सिस्टन्सी हवी। आता आपण हे पातेलं तुपाने ग्रीस केलं आहे बघा, या पातेल्यात आपण सगळं मिश्रण टाकणार। या पातेल्यात आपण आता सगळं हे मिश्रण टाकूया, तुपाने ग्रीस करून घेतलं। आता आपण हे सगळं भांड्यात टाकून प्रीहीट करून घेतलं आहे कुकर, त्याच्यात आपलं मिश्रण जे भांड्यात टाकलेलं ठेवूया, त्याच्यावर काजू बदाम टाकूया आणि कुकरची रिंग आणि शिट्टी काढून त्याला झाकण लावून ठेवा। 35 मिनिटं ठेवायचा स्लोवर। आपला केक एकदम छान झाला आहे। आपण आता तो शिजला का बघूया। बघा, याला काही लागलं नाही आहे, म्हणजे हा आपला एकदम केक शिजला आहे, एकदम छान स्पॉन्जी झाला आहे। आपण आता तो प्लेटमध्ये थंड झाल्यावर काढूया। एकदम हा स्पॉन्जी एकदम झाला आहे केक बघा, आणि झटपट होतो। काही तुम्हाला केक करण्याची भीती वाटत असेल की कसा होईल, काय शंका येत असेल, तर आपल्या हा घरगुती कमी साहित्यात तुम्ही प्रमाण जे सांगितले त्याप्रमाणे केलं, तुम्ही हेल्दी केक होईल। आणि तुम्ही जर कोणाला सांगितले डाएट कॉन्शियस, बघा आपण आता कट करूया, डाएट कॉन्शियस असतील त्यांनी हा केक बघा एकदम स्पॉन्जी झाला आहे एकदम, आणि बघता क्षणी तुम्हाला ना आपल्याला खायची इच्छा होईल। आणि हा बघा किती स्पॉन्जी झाला आहे केक, गव्हाच्या पिठाचा काही कळत नाही, त्याच्यात आपण ऑर्गॅनिक गूळ वापरला आहे, त्यामुळे हा फार हेल्दी आहे। मुलांसाठी, डाएट कॉन्शियससाठी वाल्यांसाठी हा केक एकदम परफेक्ट आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका।